संपूर्ण महाराष्ट्राचं म्हणजे जवळपास 14.5 करोड जनतेचं लक्ष असलेलं नागपूरमधील दक्षिण पश्चिम मतदारसंघ याच्याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. कारण की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इथून 6व्यांदा इलेक्शन लढत आहे. विधानसभेचं हे इलेक्शन आणि सगळ्यात मोठं अट्रॅक्शन म्हणजे दक्षिण पश्चिम, जिथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कॉन्स्टिट्युन्सीची चर्चा होत नाही आहे, जिथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कॉन्स्टिट्युन्सीची चर्चा होत नाही आहे, जिथे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणा किंवा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणा, यांच्या सर्व विधानसभेच्या इलेक्शनची चर्चा कुठे होत नाही आहे. तिथे फक्त चर्चा होते आहे फक्त एकाच विधानसभा क्षेत्राची, ते म्हणजे दक्षिण पश्चिम नागपूरचा मतदारसंघ. याच्यामध्ये लढत आहे मुख्यत्वे सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि काँग्रेसचे आता नव्याने अखिल भारतीय सचिव झालेले प्रफुल्ल गुर्दे. प्रफुल्ल गुर्दे फार मोठ्या यांनी हिमतीने यावेळेस देवेंद्र फडणवीस यांची टक्कर देण्यासाठी तयार झालेले आहेत, सज्ज झालेले आहेत. सभा सुरू आहेत, त्यांची पदयात्रा सुरू आहे. इकडे देवेंद्र फडणवीस यांची सगळीकडे सभा होत असल्यामुळे सध्या तरी त्यांची एक रॅली झालेली आहे आणि त्यांचे कार्यकर्ते जे आहे ते संपूर्णपणे कामाला लागलेले आहे. कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्या भरोश्यावर सध्या देवेंद्र फडणवीस यांचं कॅम्पेन सुरू आहे. तसंच इकडे जर बघितलं तर प्रफुल्ल गुर्दे यांचे पण कार्यकर्ते लागले आहे. प्रफुल्ल गुर्दे स्वतः गल्ली गल्लीमध्ये जाऊन पदयात्रा काढत आहेत. फाईट टफ आहे. जरी देवेंद्र फडणवीस यांनी हे 6व्यांदा इथून इलेक्शन लढत आहे. पहिल्यांदा जेव्हा पश्चिम नागपूर मतदारसंघ होता तेव्हा त्यांनी ऑलरेडी 2 वेळा ही निवडणूक इथून जिंकलेली आहे आणि 3 वेळा दक्षिण पश्चिम जेव्हा मतदारसंघ झाला तेव्हा निवडणूक जिंकली आहे. आता हे 4थ्यांदा ट्राय करतात आहे. जर ते विजयी झाले तर हा चौकार होऊ शकतो आणि षटकारही होऊ शकतो, कारण की पहिल्याचे 2 निवडणुकीचा विजय आणि आताच्या 4 निवडणुकीचा विजय हा येऊ शकतो. पण सध्या प्रफुल्ल गुर्दे पण फार सुंदर रीतीने योजनाबद्ध पद्धतीने त्यांना फाईट देण्याचा प्रयत्न करत आहे. बरेच लोक म्हणतात की इट्स अ डेव्हिड वर्सेस गोलायथ फाईट, पण मला असं वाटत नाही. कारण की ज्या पद्धतीने लोकसभा निवडणुकीमध्ये नितीनजी गडकरी यांना या दक्षिण पश्चिम मधून थोडंसं मताधिक्य 20-21 हजारांनी जे कमी झालं, त्याला बघता कुठेतरी काँग्रेसला सुद्धा असं वाटतंय की आपण सुद्धा याच्यामध्ये डेंट करू शकतो आणि आपण ही निवडणूक जिंकू शकतो. दोघेही तुल्यबळ आहेत, दोघेही अनुभवी आहेत. देवेंद्र फडणवीस यांचा आमदारकीचा 6 टर्मचा म्हणजे 5 टर्मचा झालाच आहे, 25 वर्षाचा त्यांचा अनुभव आहेच. आणि इकडे प्रफुल्ल गुर्दे हे जवळपास 3-4 टर्म इकडून जळतळा भागातून नगरसेवक असल्यामुळे त्यांचाही जनसंपर्क इथे फार दांडगा आहे. दोघेही तुल्यबळ आहेत आणि मला वाटतं या वर्षीची ही जी निवडणूक आहे ही लढत फार सुंदर होते आहे आणि अशाच लढती होत असल्या पाहिजे. फक्त एक प्रॉब्लेम यांच्यामध्ये येतोय की कुठलाही उमेदवार हा आपली गेलेली मागच्या 5 वर्षाची कामं आणि पुढे 5 वर्षाचं त्यांचं या कॉन्स्टिट्युन्सीमध्ये काय योगदान राहणार आहे याच्याबद्दल सांगण्यासाठी सध्या कोणीही उत्सुक दिसत नाहीये. आता नुकतेच 2-3 व्हिडिओ मी जे बघितले देवेंद्र फडणवीसांचे, त्याच्यावर लोकल कुठेतरी भर देण्यात आलेला आहे की गार्डन म्हणा किंवा इथली मैदानं म्हणा किंवा रस्ते म्हणा यांच्याबद्दल कुठेतरी चर्चा आता मागे 2-3 सोशल मीडियावरच्या व्हिडिओमध्ये दिसते. तशी लोकल चर्चा काही कुठे होत नाहीये. जेवढे काही कॅम्पेन करण्यासाठी स्टार खिलाडी येत आहेत ते पण सुद्धा कुठल्या तरी नॅशनल आणि या गोष्टीची चर्चा करत आहेत. विधानसभा निहाय आपण कॉन्स्टिट्युन्सीमध्ये काय डेव्हलपमेंट करणार किंवा आपण कॉन्स्टिट्युन्सीमध्ये काय डेव्हलपमेंट केली
देवेंद्र फडणवीस हे नक्की सांगू शकतात, त्यांचे पदाधिकारी पण घरी घरी जाऊन ह्या गोष्टी सांगू शकतात. ज्या गोष्टी प्रफुल्ल गोडबोले यांना जर चान्स मिळाला म्हणजे कदाचित पुढच्या टर्म मध्ये लोकांना जाऊन सांगतील की मी काय काय इथे केलेलं आहे. तर एकंदरीत असं पाहता जिथे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष ज्या एका कॉन्स्टिट्युन्सीकडे लागलेलं आहे, कारण की महत्वाची कॉन्स्टिट्युन्सी आहे. याच कॉन्स्टिट्युन्सी मधून 2014 साली महाराष्ट्राने मुख्यमंत्री दिलेला आहे आणि याच कॉन्स्टिट्युन्सीनी 2019 साली 2-2.5 वर्ष सोडले तर पुढची 2.5 वर्ष उपमुख्यमंत्री दिला आहे. आता हीच कॉन्स्टिट्युन्सी नवीन मुख्यमंत्री देते काय याच्याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे, किंवा हीच कॉन्स्टिट्युन्सी एका नवीन तरुण उमेदवाराला चान्स देते का हे पण आपल्याला बघायचं आहे. क्वेश्चन मार्क आहे, फिंगर्स क्रॉस आहेत सगळ्यांचे. अजून 5-6 दिवस प्रचारासाठी आहे, त्याच्यामध्ये कोण किती जोर मारतोय, कोण किती समोर येऊन लोकांची भेटीगाठी करतोय आणि कोण किती आपला प्रभाव दाखवतोय त्याच्यावर सर्व मताधिक्य डिपेंड आहे. 2014 मध्ये आणि 2019 मध्ये 2014ला देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात मला वाटतं गोरधी पाटीलच होते, तेव्हाही ते 51,000 निवडणूक हरले होते. हा त्यांचा सेकंड आहे, ही रिमॅच आहे. त्याच्यामुळे रिमॅच मध्ये देवेंद्र फडणवीस चौकार आणि षटकार मारू शकतात, तर ते मारतात का, की प्रफुल्ल गोडबोले त्यांचा शेवटच्या बॉलवर विकेट घेतात